काय मग उन्हाचा जाणवतोय का? आता अजून जाणवणार, अजून जास्त गरमी वाढणार, कारण मी तुमच्यासाठी घेऊन आलोय तिसरा भाग अडल्ट मूवी मराठीचा. कारण की पहिल्या 2 भागाला तुम्ही खूप जास्त प्रेम केलं आणि दुसरा भाग तर 1 लाखाच्या वरती गेलाय व्ह्यूजला. तर तुम्ही तो पण जाऊन बघू शकता. आणि आता तिसरा भाग आलाय मराठी अडल्ट मूवींचा. तर न टाइमपास करता आपण सुरुवात करूया की 5व्या क्रमांकापासून. 5व्या क्रमांकाचा जो मूवी आहे तो आहे गपागप. मी काय चुकीचं बोललो नाहीये, मूवीचं नाव ते आहे, तर त्यामुळे माझ्यावरती येऊ नका डायरेक्टली तुम्ही की असं कसं बोलताय तुम्ही व्हिडिओमध्ये गपागप म्हणून. तर पिक्चरचं नाव आहे गपागप. ही गोष्ट आहे 2 स्टुडंटची, म्हणजे कॉलेजमध्ये ऍडमिशन होतं त्यांचं. आणि पहिल्याचं नाव आहे, म्हणजे कसं कॅरेक्टरचं नाव तुम्हाला सांगितलेलं जरा चांगलं आहे, कारण की त्यामध्ये पण काहीतरी पंचेस आहेत. पहिल्याचं नाव आहे गोट्याकडे आणि दुसऱ्याचं नाव आहे सोंट्या लवले. लवलेच आहे ऍक्च्युली, आहे ना त्या पिक्चरमध्ये तसंच आहे. आणि त्या पिक्चरमध्ये तो एक सीन पण आहे की तो बोलतो काय कुठलं नाव, काय कुठलं नाव, लवले. आणि नंतर तुम्हाला जे समजा तसं समजा मग त्यानंतर. तर असं पिक्चरचं थोडंसं कॅरेक्टरचं नाव ठेवलेत. आणि स्टोरी एकदम बेसिक आहे. पोरं कॉलेजमध्ये जातात, कॉलेजमध्ये कसं अडल्ट पूर्ण कॉमेडीने पूर्ण भरीमाड होतो. म्हणजे कसं आहे, तुम्ही बॉयज पिक्चर बघितला असाल ना, बॉयज हा बेसिक होता हो, म्हणजे अडल्ट कॉमेडीमध्ये. पण हा ना खूप जास्त लेवलला गेला आणि प्रत्येक पंचेस मध्ये ना अडल्ट कॉमेडी टाकलीच आहे. आणि काही काही बोल्ड सीन्स पण आहेत, टीचरचे असू द्या, स्टुडंटचे असू द्या. तर हे बघता तुम्हाला मजा येणार आहे या पिक्चरमध्ये. तर मी पिक्चर हा 5व्या क्रमांकात ठेवलाय. आणि जेव्हा तुम्ही पिक्चर बघाल ना तेव्हा तुम्हाला समजेल. आणि कुठं जायची गरज नाही तुम्हाला हा पिक्चर बघायला. हा पिक्चर आहे युट्यूबवरती अवेलेबल आहे फ्रीमध्ये. तर त्याची मी लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन. तर तुम्ही जाऊन हा पिक्चर एन्जॉय करा. आणि 4थ्या क्रमांकाचा जो मूवी आहे तो आहे पुणे 52. सई तामणकरचा बोल्डनेसचा हॉट अवतार फर्स्ट जर बघितला असेल ना, किंवा तुम्हाला फर्स्ट जर बघायचा असेल ना, म्हणजे नो एंट्रीच्या नंतरचा हा पिक्चर आहे पुणे 52. त्यामध्ये खूप सारे किसिंग सीन्स आणि खूप सारे आहे. म्हणजे स्टोरी बेसिकली काय माहितीये का, एक गुप्तहेर असतो आणि गुप्तहेर आहे ना तिच्या पत्नीला, म्हणजे पत्नीला कुठे जाते आपली पत्नी, काय करते, हे सगळं आहे ना तिच्या मार्गावरती आहे ना तिचा नवरा ठेवतो. आणि नंतर काय होतं की ना त्या गुप्तहेर तिच्या प्रेमात पडल्या आणि गुप्तहेर बरोबरच तिचे संबंध सुरू झालेत. नंतर पुढे काय काय होतं हे सगळं आहे ना चांगल्या पद्धतीने सांगितलंय. आणि ते काय काय होतं पुढं, आणि तसंच गुप्तहेर बरोबर आणि सई तामणकरचे किती बोलण्याचे सीन आहेत ना ह्या पिक्चरमध्ये सगळं ओपनली दाखवलेत. म्हणजे सई तामणकरचा पहिला किसिंग सीन्स मराठीमधला तरी हाच आहे. समांतरचे नंतरचे भाग आहेत, पण जर हा किसिंग सीन आणि गिरीश कुलकर्णीचा आणि सई तामणकरचे खूप सारे बोल्ड सीन पण ह्या पिक्चरमध्ये आहेत. तर त्यामुळे ना मी हा 4थ्या क्रमांकावरती ठेवतोय मूवी. आणि हा जर मूवी आहे ना तुम्हाला बघायचा असेल ना तर अमेझॉन प्राईम वरती आता अवेलेबल आहे. समजा तुमच्या बाजूला एक काकू राहतात आणि त्या काकू तुम्हाला नजरेनं सारखे सारखे इशारा करतात, सारखे सारखे तुम्हाला हिंट देतात की तू ये माझ्या बरोबर, किंवा माझ्या बरोबर प्रेमाने बोल, किंवा काहीतरी वेगळं असं. म्हणजे तिला भावनेनं, म्हणजे म्हणतात ना की हवसची भावना असते ना, ती ते काकूच्या आतमध्ये आहे. तुम्हाला कसं वाटेल ह्या पिक्चरमध्ये हे सगळं आहे. म्हणजे काय माहितीये का, एक काकू असते आणि ते काकू आहे ना त्याला सारखं सारखं अट्रॅक्शन बोलत असते. ऍक्च्युली ती स्टोरी पण आहे पिक्चरमध्ये. आणि काही बोल्ड सीन पण आहेत त्या पिक्चरमध्ये काकूचे पण. आणि फक्त काकूवरती नाही, बाकीचे पण सई तामणकर पण आहे पिक्चरमध्ये, परत दुसरे पण ऍक्ट्रेस आहे तिचे पण बोल्ड सीन आहे त्या पिक्चरमध्ये. आणि बेस्ट म्हणजे स्टोरी लाईन खूप चांगली आहे पिक्चरची. सचिन खेडेकर, अंकुश चौधरी, हे सगळे, सिद्धार्थ जाधव, हे सगळे ना मोठी मोठी स्टारकास्ट पण या पिक्चरमध्ये आहे. तर तुम्ही आहे ना हा पिक्चर आहे ना नक्कीच बघा. आणि ह्या रिअल गोष्टीवरती पिक्चर आहे. तर आणि काही काही म्हणतात ना की त्या काळाची काय काय लपडी होती, किंवा त्या काळाची कसं कसं ते म्हणतात ना, सगळं सगळं ह्या पिक्चरमध्ये आहे ना सांगितलंय. आणि या पिक्चर बघायचं असेल ना तुम्हाला, तर तुम्हाला कुठं पण जायची गरज नाही. अमेझॉन प्राईम. या पिक्चरचं नाव आहे लालबाग परत. आणि हिंदीमध्ये नाव आहे ते सिटी ऑफ गोल्ड. करिश्मा शाहीचं नाव आहे. आणि तिने आधी पण महेश मांजरेकर काम केलेलं आहे. म्हणजे लालबाग पर हा तिचा पहिला पिक्चर होता. त्यानंतर तिने वरण भात लोणचं मध्ये पण खूप सारे बोल्ड सीन केले. तर हा पहिला सीन होता. तर त्यामुळे ना तिने खूप जास्त दाखवलेलं पण ह्या पिक्चरमध्ये. तुम्हाला जर बघायचं असेल ना हा पिक्चर तुम्ही बघू शकता. सोनाली कुलकर्णी आणि तुम्ही एका शेटरमध्ये, म्हणजे एका दुकानामध्ये अडकलात आणि रात्रभर तुम्ही एकत्र आहात. तर तुम्ही पुढे काय काय होतील, म्हणजे खूप सारे बोल्ड सीन पण होतील, किंवा तुमच्या मनात पण आता काय काय गोष्टी पण येत राहतील. तर हा सांगणारा पिक्चर आहे. म्हणजे आहे ना सोनाली कुलकर्णी आणि सचिन खेडेकर हे जे कॅरेक्टर आहे हे सगळं आहे ना एका दुकानामध्ये अडकतं. ते काय अडकतं हे सगळं बघायला आहे ना तुम्हाला पिक्चर बघावं लागेल. म्हणजे आहे ना खूप सारे आहेत ना, म्हणतात ना बोल्ड सीन नाही म्हणता येणार, पण आहे ना खूप सारे आहेत ना सोनाली कुलकर्णीचे खूप सारे सीन्स आहेत. तर तुम्ही आहे ना ते नक्कीच बघू इच्छिता. आणि सोनाली कुलकर्णी पण आधी खूप साऱ्या भूमिका केल्यात, पण ही काहीतरी हटकी भूमिका आहे. तर त्यामुळे ना तुम्हाला ती आवडेल. पण नंतर ते शेवटला काय होतं, नक्की ते सुटतात का नाही, आणि किती वेळ लागेल त्यांना, आणि आतमध्ये काय काय घडामोडी होतात. तर त्यामुळे तुमचं एंटरटेनमेंट कसं होतं ना, ह्या सगळ्या पिक्चरमध्ये आहे. तर हा पिक्चरचं नाव आहे शटर म्हणून. आणि हा मल्याळम पिक्चरचा रिमेक आहे. शटर हा ओरिजिनल नाहीये, पण रिमेक पेक्षा पण चांगला हा पिक्चर झालेला आहे शटर. तर स्टोरी खूप युनिक आहे आणि खूप काही सांगून पण जातं आपल्याला. आणि खूप काही सीन्स आहेत, त्यामुळे तुम्ही हा बघायलाच पाहिजे पिक्चर. तर हा क्रमांक दुसऱ्यावरती ठेवतोय मी. आणि हा पिक्चर तुम्हाला अमेझॉन प्राईम वरती भेटेल.
तर तुम्ही हमखास आज एन्जॉय करा आणि मजा करा, मजा करा, बाकी काही नाही. पहिल्या क्रमांकाचा मूवी आहे ना, तुम्ही नाही सांगा तुम्हाला, मी तुम्हाला अजून दुसऱ्या काहीतरी गोष्टी सांगेन किंवा काहीतरी बोलेन मी तुम्हाला, पण आहे ना हे बघा आता आहे ना, तुम्ही एक काम करा, पहिल्या क्रमांकाचा जो मूवी आहे ना तो तुमच्या हिशोबाने ठरवा की तुम्हाला तुमच्या सजेशननुसार की आम्हाला कुठला मूवी जो वाटतो पहिल्या क्रमांकावरती, कुठला तुमच्या सजेशननुसार आपल्याला आहे पाहिजे असं मूवी, तर तुम्हाला माहित असेल ना तर तुम्ही मला कमेंट करून सांगा तो पहिल्या क्रमांकाचा मूवी असेल तो, तर मी नेक्स्ट व्हिडिओला तो ते इन्क्लूड करेन तो मूवी त्यामध्ये. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटू का नवीन व्हिडिओमध्ये, तर भेटू का नवीन पार्टमध्ये. तर हा तिसरा पार्ट एंड झालेला आहे, तर बाय.